नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात अजित काटकर सरांची धमाल धमाका या 2025 सालच्या दिवाळी अंकात छापून आलेली कथा वस्त्रहरण. गावची महालक्ष्मीची जत्रा 2 महिन्यांवर येऊन ठेपली होती. जत्रेच्या निमित्तानं गावात वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असायची. त्यात बैलगाड्यांच्या शर्यती, कुस्त्यांचा फड, देवीचा छबिना आणि करमणुकीसाठी कोल्हापूरची पार्टी असा कार्यक्रम असतो. गेल्या वर्षी कोल्हापूरच्या पार्टीला जास्ती पैसे गेले, त्यामुळे कुस्त्यांना पैसे कमी पडले. गावोगावचे आलेले मोठमोठे पैलवान कुस्त्या लागल्या नाहीत म्हणून गोंधळ करत माघारी गेले. म्हणून यावर्षी गावातल्या पोरांनीच नाटक बसवायचं असं ठरवून टाकलं. नाटकाची सगळी जबाबदारी वसंतावर सोपवली होती. गावात जत्रेची तयारी जोरदारपणे सुरू झाली होती. बैठक घेऊन नेमलेली पंच कमिटी वळ गोळा करायला लागली होती. आमच्या गावात वर्गणीला वळ म्हणायचे. परगावची माणसं हा वळ शब्द ऐकून हसायची आणि 5-10 रुपये देऊन चालती व्हायची. गावात मात्र उंबऱ्याप्रमाणे वळ बसवली होती. प्रत्येक भावकीतला म्होरक्या पंच कमिटीत होता, त्यामुळे भराभरा वळ गोळा होत होती. इकडं तुम्हाला वाटलं वसंतावर नाटक बसवायची जबाबदारी का सोपवली, तर त्याचं एक कारण आहे. एकदा गावात जत्रेला नाटक आणलं होतं. अचानक त्यातली एक लहान भूमिका करणारा कलाकार हागवणीवर बसला. त्याला काही नाटकात काम करणं जमना. तेव्हा वसंतानं नाटकातलं ते छोटंसं काम केलं होतं. तेव्हापासनं वसंताला नाटकाविषयी ओढ लागली. तो नाटकाविषयी भरभरून बोलायचा. तसा वसंत कलाकार होता. अडलेल्यांना मदत करायला तो नेहमी पुढं असायचा. एकदा गावात पोरांनी क्रिकेटचे सामने भरवले होते. परगावचे संघ खेळायला आले होते. एका सामन्यात बॉल लागून परगावचा एक खेळाडू जखमी झाला. त्यांच्याकडे राखीव खेळाडू नव्हता. त्याच्या जागेवर खेळायला आमचा वसंता एका पायावर तयार झाला. त्याला क्रिकेटमधलं काहीही कळत नव्हतं, पण बघून त्यांनी बरंच काही शिकून घेतलेलं होतं. क्रिकेटचं मैदान टेकाडावर होतं. वसंताला दूरवर एका बाजूला क्षेत्ररक्षण करण्यासाठी उभा केला. त्याला संपूर्ण मैदान दिसतच नव्हतं. बराच वेळ वसंताकडे एकही चेंडू आला नाही आणि एकदाचा एक चेंडू उंचावरनं त्याच्याकडे येताना दिसला. चेंडू वरून आपल्याकडे येतोय म्हटल्यावर याला आला चेव. त्याने हात वर करून झेल घेतला आणि मुख्य मैदानाकडे धाव घेतली. धावत तो पिचवर आला आणि बघतो तर काय, त्याच्या संघाचा मुख्य खेळाडू बॅट काखेला मारून परत निघालेला होता. तेव्हा वसंताला कळलं की तो ज्या संघासाठी क्षेत्ररक्षण करत होता त्या संघाची फलंदाजी सुद्धा झाली आहे. वसंताला मात्र डाव संपल्याचं कोणी सांगितलंच नाही. तर असा हा वसंता आता नाटकाच्या तयारीला लागलेला होता. वसंतानं पहिल्यांदा नाटक कुठलं बसवायचं याच्यावर विचार केला. ज्या नाटकाला कमी साहित्य लागतं, स्त्री पात्र कमी लागतात, अशा काही नाटकांचा विचार करून त्यांनी वस्त्रहरण नाटक निवडलं. नाटकातला अवघड भाग काढून टाकला, नाटक कमी करून घेतलं. नाटक निवडून झाल्यानंतर त्यांनी पात्रांची निवड करायला सुरुवात केली. 5 पांडव आणि मिळतील तेवढे कौरव. धृतराष्ट्र, गांधारी, द्रौपदी, कृष्ण, पंडूराजा आणि महत्त्वाचा शकुनी मामा यासाठी चांगली 15 मुलांची निवड त्यांनी केली. पण स्त्री भूमिका करायला कोणी तयार होईना. त्यांनी अनेकांना विनंत्या केल्यावर एक मुलगा डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीची भूमिका करायला तयार झाला, पण द्रौपदीची भूमिका करायला मात्र कोणीही तयार होईना. वसंतांनी बराच विचार केला, पण मार्ग काही सापडत नव्हता. शेवटी एकानं सांगितलं की द्रौपदीचं काम करायला कोल्हापूरच्या पार्टीतली एखादी मुलगी आणावी. पुन्हा पैशाचा प्रश्न आला. वसंतानं पंच कमिटीला विचारलं की नाटकासाठी एक पात्र कोल्हापूरवरनं आणावं लागल, त्यासाठी थोडंसं पैसे लागत्यान. पंच कमिटीनं नको हो करत कमी पैशात बघ असं म्हणत होकार देऊन टाकला. दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडीने कोल्हापूर गाठलं. तिथं दिवसभर पापाची तिकिटी भागात फिरून दांबला, पण काम करायला कोणी तयार होईना. ज्या तयार व्हायच्या त्या जास्ती पैसे मागायच्या. शेवटी सपना कोल्हापूरकरीण हिला सरावासकट 3 दिवसासाठी नाटकात काम करायला सुपारी देऊन परत आला.
जत्रा आता महिन्यावर आली होती. वसंतानं नाटकासाठी लागणारं साहित्य जमवायला सुरुवात केली. कौरव पांडवांसाठी कळकाचे तीरकमठे तयार केले. त्याच्या जोडीला लाकडाच्या तलवारी ढाली तयार केल्या. भरीतभर म्हणून कमी पडू नयेत यासाठी भाले तयार केले. भीमासाठी लाकडाची गदा तयार करून घेतली, पण ती जड झाली म्हणून लहान कळशी वापरून पुन्हा हलकी गदा तयार झाली. वसंताला माहिती होतं कृष्ण शूरवीर होता. त्याला तिरकमठा, ढाल, तलवार, भाला याबरोबर छोटंसं पिस्तूल आणि एक छोटी तोफसुद्धा तयार करून घेतली. लागलीच तर मोठी लाकडी बंदूक तयार करून घेतली. ही सगळी आयुधं श्रीकृष्णानं धारण केल्यानंतर तो शूरवीर दिसेल असा त्याचा समज. द्रौपदीसाठी प्रत्येकानं एक एक ठेवणीतली साडी आणायची असं नाटकात काम करणाऱ्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं. नाटकात द्रौपदीचं वस्त्रहरण करायचं होतं, त्यामुळे भरपूर साड्यांची गरजच होती. नाटकाची तालीम शाळेतल्या एका खोलीत सुरू झाली. गावातली चांगली 5-50 पोरं तालीम बघायला यायची. नाटकाची तालीम द्रौपदीशिवाय सुरू होती. शेवटचे 3 दिवस कोल्हापूरहून सपना येणार होती. तालीम बघायला येणाऱ्या पोरांनी लय भारी नाटक अशी प्रसिद्धी सगळ्या पंचक्रोशीत केली होती. त्यामुळे सगळा गाव नाटकाच्या प्रतीक्षेत होता. आजपासून यात्रा 3 दिवसांवर येऊन ठेपली. बैलगाड्यांच्या शर्यतीसाठी पटांगणात खणून फाट्या आखण्यात आल्या होत्या. देवळामोरं कुस्त्यांसाठी फड खणून तयार होता. गावातले गाडीवान आखलेल्या फाट्यांमधनं बैलगाडीचा सराव करायला लागले होते, तर गावातले पैलवान तालमीत कुस्त्यांची तयारी करायची सोडून खणलेल्या फाटात दंड थोपटत होते. आज दुपारच्या गाडीनं कोल्हापूरहून सपना येणार होती. 11 वाजल्यापासून एस टी स्टँडवर गावकऱ्यांनी गर्दी केली. स्टँडवरच्या हॉटेलवाल्याचं उखळ पांढरं झालं होतं. त्याच्या हॉटेलातले सगळे पदार्थ जवळजवळ संपत आले होते. 3 वाजता कोल्हापूर गाडी येताना लांबून दिसली. स्टँडवर जमा झालेले कान टावकारून उभे राहिले. काहींनी डोळ्यावरचा चष्मा काढून पुसून पुन्हा लावला आणि एकदाची गाडी स्टँडवर येऊन थांबली. दरवाजा उघडला. सगळ्यांच्या नजरा त्या उघड्या दरवाज्यावर खिळलेल्या होत्या. एक एक प्रवासी उतरत होता आणि अनेकांच्या तोंडून ही नाही, नाही नाही, ही पण नाही असे शब्द बाहेर पडत होते. शेवटी 40शीतली एक स्त्री उतरली. बघणाऱ्या सगळ्यांच्या तोंडून आत्याजे वाशेच्या नाटकात द्रौपदीचं काम हे म्हातारी करणार वाटतं. गांडावलं की वाशेने समद्याला. नाटकाचा झाला की तमाशा आता. अशा प्रकारचे बोल बाहेर पडायला लागले. इष्टीतनं उतरलेल्या स्त्रीनं गावातल्या एकाचं घर कुठं आहे असा प्रश्न पुढे उभ्या आलेल्या वसंताला विचारला. त्याने लगेच एका पोराला बरोबर देऊन तिला तिच्या पाहुण्यांकडे पाठवून दिलं. अरे वाश्या, काय झालं त्या बाईचं असा प्रश्न पंच कमिटीतल्या म्हादा अण्णानं विचारला. अण्णा, ती येईल नव्ह का? संध्याकाळच्या गाडीनं येईन बघा. वसंतानं म्हादा अण्णाला असं सांगून वेळ मारून दिली. संध्याकाळी 7 वाजता कोल्हापूरवरनं येणारी गाडी होती. अनेक जण आपापल्या घरी गेले, पण काही जण चिवट्टपणे स्टँडवरच थांबून राहिले. हॉटेलवाल्यांनी नव्यानं भजी वडे तळायला घेतले. चहासाठी मोठ्या पातेल्यात आधण ठेवलं. वसंताला तिथे थांबलेल्याने बाई कधी येणार असं सारखं विचारून भांडावून सोडलं आणि वैतागून वसंतानं घर गाठलं. सायंकाळच्या गाडीला स्टँडवर दुपारच्यापेक्षा जास्त गर्दी झाली. एस टी आली. दुपारच्यासारखं ही नाही, ही नाही असे आवाज आले. शेवटी त्याही गाडीनं सपना काही आली नाही. वसंताच्या तोंडचं पाणी पळालं. बाईनं फसवलं काय अशी शंका त्याला वाटायला लागली. अनेकांनी तर त्याला हेच का तुझं नाटक असं म्हणून हिणवलं. त्यांना वसंतानं काळजी करू नका, उद्या येईन ती असं सांगून वेळ मारून दिली. नाटकाची तालीम मुख्य पात्राशिवाय म्हणजे द्रौपदीशिवाय सुरू होती. साऱ्याच पात्रांची तयारी चांगली झाली होती. लंगडत लंगडत चालून दुर्योधनाला कूटनीती शिकवणाऱ्या शकुनी मामाचं पात्र सख्या मानेनं हुबेहूब वटवलेलं होतं. तर मिजाजखोर दुर्योधन रामा चव्हाणानं रंगवला होता. मित्रप्रेमी अंगराज कर्णाची भूमिका संजय जाधवानं, स्थितप्रज्ञ युधिष्ठिर किसन यादवानं, धनुर्धर अर्जुन अनिल हवारानं, महाकाय भीम सदा पैलवानानं वटवलेला होता.
वसंतानं सगळ्या पात्रांचे संवाद तोंड पाठ करून घेतले होते. तालीम संपली, सगळेजण आपापल्या घरी गेले. वसंतही आपल्या घरी आला. न जेवता झोपी जायचा प्रयत्न करायला लागला, पण निद्रादेवी त्याच्यावर काही प्रसन्न होत नव्हती. सारखं त्याच्या मनामध्ये सपना कोल्हापूरकरीण आली नाही तर काय होणार हेच विचार येत होते. रात्री केव्हा तरी त्याला झोप लागली. त्या झोपेत त्याला स्वप्न पडलं. सपना कोल्हापूरकरीण आलीच नाही. नाटक करायचंच असं ठरवून वसंतानंच मिशा भादरून द्रौपदीचं पात्र करायचा निर्णय घेतला. नाटक सुरू झालं. शेवटचा प्रसंग वस्त्रहरणाचा सुरू झाला. एकावर एक पातळ नेसलेला वसंता द्रौपदी बनून स्टेजवर होता. दुःशासनानं त्याच्या पदराला हात घातला आणि तो एक एक पातळ ओढायला लागला. वसंता कृष्णा धाव, कृष्णा धाव असा कृष्णाला मोठ्यांदा हाका मारायला लागला. त्याच्या आवाजाने घरात झोपलेले वडील जागे झाले. त्यांनी बघितलं वसंता झोपेत ओरडतोय, कृष्णा धाव, कृष्णा धाव. त्यांनी वसंताला हलवून हलवून जाग केलं. घामानं डबडबलेला वसंता, त्याला पडलं होतं स्वप्न. स्वप्नात तो द्रौपदीची भूमिका करत होता. वस्त्रहरण सुरू होतं. तो विवस्त्र झाला तरी कृष्णाचा पत्ता नव्हता. या प्रसंगाच्या स्वप्नाने त्याला दरदरून घाम फुटला. तेवढ्यात त्याला वडिलांनी जागं केलं होतं. मग त्याच्या लक्षात आलं की अरे, आपण स्वप्नात काम करत होतो द्रौपदीचं. दुसरा दिवस उगवला. जत्रा उद्या होती. आज संध्याकाळी रंगीत तालीम होणार होती, पण अजूनही द्रौपदीचं काम करणारी सपना कोल्हापूरकरीण काही आलेली नव्हती. तीच चिंता कौरव पांडवांसकट सगळ्या गावाला लागून राहिली होती. दुपारी पुन्हा सगळा गाव स्टँडवर जमा झाला होता. कोल्हापूरची गाडी आली. कालच्याप्रमाणे सगळ्यांच्या नजरा एसटीच्या दरवाजाकडे लागल्या. दरवाजा उघडला आणि साधारण 20 वर्ष वयाची तरुणी पर्स आणि बॅग सावरत खाली उतरली. जमाव काही म्हणायच्या आत वसंताच ओरडला, अरे हीच किती. त्यांनी पुढे येऊन तिची बॅग घेतली आणि म्हणाला, चला की मॅडम. तो पुढे आणि ती मागे असं चालायला लागले. इतर गावकरी चोरट्या नजरेनं तिच्याकडे बघत अंदाज घेत आपापल्या घराकडे चालायला लागले. घरी जाणाऱ्यांमध्ये चर्चा रंगली, नाटक लय भारी होणार बरं का. अरे ब्याना वाशा लय चालू आहे, आणली की कोल्हापूरवर नन्नटी गावात. वसंता तिला घेऊन घरी पोचला. 5 वाजले. सपना फ्रेश झाली. चहा पिऊन 6च्या दरम्यान वसंताच्या घरी नाटकातले कलाकार गोळा व्हायला लागले. आज रंगीत तालीम होणार होती. प्रत्येकाने आपल्याबरोबर आपल्याला लागणारं साहित्य आणलं होतं. सगळेजण शाळेकडे निघाले. शाळेत जाऊन बघतात तर काय, 100-200 माणसं शाळेभोवती दाटीवाटीनं उभी होती. सगळे कलाकार शाळेत गेले. वसंतानं हुकूम सोडला, चला तयारीला लागा. भीम दुर्योधनाला पावडर लावत होता तर युधिष्ठिर पंडूराजाकडनं तंबाखू घेऊन अर्जुनाला चुना मागत होता. जसा सगळी आयुधं धारण करून कृष्ण तयार झाला तशी सपना जोरजोरात हसायला लागली. कृष्णानं 6-7 आयुधं अंगावर परिधान केली होती. कृष्णाचा अवतार एखाद्या पोतराजासारखा दिसायला लागला होता. सपनाने पुढाकार घेतला आणि सगळ्या कलाकारांना योग्य त्या आयुधांनिशी तयार केलं. कृष्णाच्या हातात फक्त सुदर्शन चक्र दिलं, बाकीची सगळी आयुधं काढून टाकली. रंगीत तालीम सुरू झाली. शाळेच्या सर्वच बाजूनी फट असेल तिथून गावकरी नाटक बघण्याचा प्रयत्न करत होते. अनेक वेळा त्यांच्या कुरबुरी होत होत्या. त्याचा व्यत्यय नाटकाच्या तालमीत येत होता. आज द्रौपदीसह तालीम होती ना. अखेर नाटकाची तालीम संपली. सगळ्या सामानाची आवरावर झाली आणि उद्या मन लावून नाटक पार पाडायचं असं ठरवून सगळेजण आपापल्या घरी निघून गेले. वसंता सपनाला घेऊन घरी आला. बायकोजवळ तिला ठेवलं आणि अंथरूण पांघरूण घेऊन त्यांनी देऊळ गाठलं. उजाडला. जत्रेचा दिवस उजाडला. गावातल्या घराघरात उत्साह संचारला होता. देवळापुढं खाऊची दुकानं, खेळण्यांची दुकानं आली. लहान मुलांबरोबर मोठ्यांनीही तिथे गर्दी करून टाकली. सकाळी 10 वाजता बैलगाड्याच्या शर्यती सुरू झाल्या. शर्यतीचं सगळं पटांगण माणसांनी तुडुंब भरून टाकलेलं होतं. दुपारी 2पर्यंत शर्यती संपल्या. गेल्या वर्षीप्रमाणे उघडे पाटलांच्या तुफान आणि बादल जोडीनं पहिला नंबर पटकावलेला होता. दुपारी 3 वाजता पंच कमिटीने
कुस्त्यांच्या इनाम वाजवत फडाकडे नेला. गावातले वयोवृद्ध पैलवान तुकादादा त्यांच्या हस्ते नारळ फोडला. कुस्त्या सुरू झाल्या. पहिल्या तासभर गुलाल खोबऱ्यावर कुस्त्या सुरू होत्या. त्यानंतर रोख रकमेवर कुस्त्या सुरू झाल्या. संध्याकाळी 7 वाजता 201 रुपयावर कुस्ती सोडवून फड मोडला. रात्री 8 वाजता देवीची पालखीतनं मिरवणूक काढण्यात आली. त्याला छबिना म्हणतात. देवीची पालखी गावातनं मिरवली, पुन्हा मंदिरात आणली. रात्रीचे 10 वाजले. पालखी परत येईपर्यंत वसंतानं नाटकाची सगळी तयारी करून ठेवली होती. बरोबर 10:30 वाजता सरपंच रामभाऊंच्या हस्ते नारळ वाढवला. नाटकाला सुरुवात झाली. चावडीच्या समोर कट्ट्यावर स्टेज केलं होतं. समोर भलं मोठं पटांगण होतं आणि ते संपूर्ण पटांगण माणसांनी खचाखच भरलेलं होतं. वस्त्रहरण नाटकातला एक एक प्रसंग सादर होत होता. प्रत्येक कलाकार जीव ओतून काम करत होता. प्रत्येक प्रसंगाला टाळ्यांचा कडकडाट होत होता. पांडव द्यूत खेळण्यात कौरवांकडनं हारले. पुढे ते राज्य आणि द्रौपदीसुद्धा हारले. दुःशासनानं पुढं होऊन द्रौपदीला भरल्या राजसभेत ओढत आणलं. एकावर एक 5 पातळं नेसल्यामुळे सपना चांगली जाडजूड दिसत होती. तोपर्यंत दुःशासनानं तिच्या पदराला हात घातला. तो साडी ओढायला लागला तशी द्रौपदी कृष्णा धाव कृष्णा धाव असा कृष्णाचा धावा करायला लागली. आत्तापर्यंत दुःशासनानं 2 पातळं ओढून टाकली होती. 3रं पातळ निम्म ओढलं, पण कृष्णाचा काही पत्ताच नाही. कृष्ण 4थ्या पातळाला सुरुवात केल्यानंतर स्टेजवर येणार होता तसं ठरलेलं होतं. दुःशासनानं ओढून काढलेली पातळं खाली टाकली होती आणि त्याच्यावर पाय देऊन दुर्योधन उभा राहिला होता. महिला प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरू झाली. तेवढ्यात आवाज आला, आग लागली त्या नाटकाला. माझ्या लग्नातल्या पातळावर त्यो मोडदा पाय देऊन उभा राहिलाय की. अगं बाया, माझं बी पातळ त्याच्या पायातच आहे की. आवाज वाढला. तोपर्यंत स्टेजवर 4थं पातळ ओढायला सुरुवात झाली होती. कृष्णा धाव द्रौपदीचा धावा सुरू होता. पण कृष्ण स्टेजवर पोचण्याच्या अगोदर 3-4 बायका स्टेजवर पोचल्या. त्यांनी खाली पडलेली आपापली पातळं गोळा केली. तोपर्यंत एकीला सपनाच्या अंगावर असलेलं पातळ तिचं आहे हे लक्षात आलं. तिने ते पातळ भराभरा ओढायला सुरुवात केली. स्टेजवरच्या सगळ्यांनी त्या बायकांना आवरायचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्या बायकांनी द्रौपदरूपी सपनाला जवळजवळ उघडं करून टाकलं. बिचारी सपना तोंडाला हात लावून खाली बसली. तोपर्यंत कृष्ण पोचला स्टेजवर. त्याने आपल्या गळ्यातलं उपरणं सपनाच्या अंगावर टाकलं. आंधळ्या धृतराष्ट्रानं हळूच डोळे उघडले, समोरचं दृश्य बघितलं आणि उठून तरातरा जाऊन स्टेज समोरची पडद्याची दोरी सोडली, पडदा पाडून टाकला. ज्यांना काय घडलं ते कळलं नाही. ते नाटक खूप चांगलं झालं असं म्हणत घरी गेले, तर ज्यांना कळलं ते असं व्हायला नको होतं म्हणून हळहळत राहिले. चांगल्या नाटकाचं बायकांच्या पातळ प्रेमानं खरं वस्त्रहरण झालेलं होतं मंडळी. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात अजित काटकर सरांची कथा वस्त्रहरण. ही विनोदी कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा आणि त्यांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. भेटत राहूयात चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.